बरेचसे जे लोक आहेत आजच्या समाजामध्ये, तर सगळ्यांचा शो ऑफ वर जास्त भर आहे. शो ऑफ केला ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतंय आत्ताच. शो ऑफ मध्ये काहीही नाही. सगळे लोक म्हणत असतात की हे गाया म्हशी सांभाळून हे शानदार काढून किती कमवत असेल. याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही किती कमवत असेल. अवतारावरती तर मुळीच जायचं नाही एखाद्या शेतकरी मुलाच्या. कारण तुम्हाला सांगतो, 1 2 3 4 आणि 5 हे आपल्या 4-5 म्हशी आहेत. सगळ्या मुरा आहेत, सगळ्या क्वालिटीतल्या म्हशी आहेत. 10-12 लिटरच्या आतली एकही म्हैस नाही. दूध धंद्यामध्ये इन्क्रीमेंट होत नाही, बोनस भेटत नाही किंवा पगारात वाढ होत नाही, प्रमोशन्स नसतं. तर हे याचं उदाहरण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता आपल्याकडे ही म्हैस गाभण आहे. ही म्हैस आता दुधावरती आहे. पलीकडे जी आहे ही म्हैस ती गाभण आहे. ही एक पाठीमागची गाभण आहे. आता ह्याच्यामधलं पगार वाढ सांगतो तुम्हाला. आता ही म्हैस आपली दूध देते. ही म्हैस दूध देते आता 12 लिटर दूध आहे हिचं. 17 ते 18 हजार रुपये पगार तिचा एकटीचा येतो. ही म्हैस गाभण आहे. ही येत्या 3 महिन्यामध्ये येणार आहे. तिला आता 6वा महिना. तिच्या पलीकडे जी आहे तिला सुद्धा 3रा महिना चालू आहे. तर ही पगारात वाढ, आता ही एकीचं दूध चालू आहे तर 18 हजार पगार असते. 5 मशीनचं चालू झालं तर पगार किती होईल याचा विचार करा. मग ही झाली का आमच्या पगारातील वाढ. आता बोनस, तुम्हाला दिवाळीला वगैरे बोनस मिळत असेल बाहेर, दिवाळीला वगैरे तुम्हाला बोनस मिळत असेल तर आमचा बोनस आहे ना, दाखवतो तुम्हाला. असा पडून असतोय बोनस. हे असा बोनस पडून असतो. हे काय आहे तर हे आहे शेण. हे शेणखत आहे. हा बोनस आमचा असा पडून असतो उघड्यावरती हो. आणि हे वर्षातनं जर विकायचं म्हणलं ना, 20-25 ट्रॉली गेली, 3,000 रुपयाला एक ट्रॉली जाते. 25 ट्रॉली जर गेली ना, आत्ताच विकलंय बघा. एवढा मोठा सगळा स्पेस आपला शेणखत भरलेलं होतं. हे सगळं बघू शकता. आत्ताच विकलंय. आत्ताच मी 30,000चं विकलेला. तुम्हाला एवढं भेटतो का बोनस? हा बोनस असा उघड्यावर पडून असतो आमचा. दर वर्षातनं 10-20 ट्रॉल्या गेल्या ना, सहज आम्हाला 30-40 हजार रुपयाचा बोनस मिळतो. तर असं समजू नका की नोकरी करत नाही म्हणून पगारात वाढ नाही, बोनस नाही, इन्क्रीमेंट नाही, मज्जा नाही. आणि सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास काम केलं, दिवसभर निवांत असतोय आम्ही आणि यांची सेवा करत असतो आणि असे व्हिडिओ करून ब्लॉग सुद्धा करत असतो. तर एखाद्या दूध व्यावसायिकाला किंवा युवा शेतकऱ्याला की शेती करतोय किंवा गाई म्हशी सांभाळतोय, त्याला कमी समजण्याची चूक मुळीच करू नका.